आणि राजकीय वर्तुळातून ही महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री शिंदे संसद भवनात आता दाखल झालेले आहेत। सध्या ते दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची शिंदे आज भेट घेणार आहेत। काय नेमक्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होती हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना सध्या दिल्लीमधून थेट आपल्याबरोबर जोडल्या गेले आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। उर्वशी, उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत दाखल झालेत, आता ते संसद भवनामध्ये दाखल झाले असल्याचं कळतंय। मोदी आणि शहांची ते भेट घेणार असल्याचंही कळतंय। काय नेमकी या संदर्भातले आणखी तपशील? नक्कीच काहीच क्षणात जे आहे ते अमित शहा यांना भेटणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटण्याची शक्यता आहे। सध्या ते संसदेत पोहोचले आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेत सुरू आहे, त्याचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि त्यात जेव्हा एकनाथ शिंदे येत आहेत तर नक्कीच भेटीगाठीसाठी आलेत असं समजून येत आहे। पण या भेटीगाठीमध्ये नेमकं चर्चा कसले आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की जिल्हा परिषद निवडणुका म्हणा किंवा महानगरपालिका निवडणुका म्हणा, काही अशा कंप्लेंट्स आणि कन्सर्न्स आहेत का शिवसेना एकनाथ शिंदे यांना, जे इथे बडे नेत्यांसमोर ठेवण्यासाठी आले आहेत की दुसरं काय मुद्दा इथे ठेवण्यासाठी आलेत हे बघणं गरजेचं असेल। बरोबरच आपल्याला हे पण माहिती आहे की केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे। अजूनपर्यंत कधी होणार आहे ते माहित नाही, पण त्या विस्तारामध्ये अजून एक मंत्रिपद केंद्रात शिवसेनेला मिळावं का, ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन ही चर्चा काही होणार आहे का हे बघणं गरजेचं असेल। अनुपमा, ठीक, धन्यवाद उर्वशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चित या संदर्भातली माहिती वेळोवेळी दिल्लीमधून आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।